हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल जिंदगीची स्टोरी। आधी नाव डेली जिंदगी होतं, आता मी चेंज केलं। तर आज दिवसाची सुरुवात जी आहे ते मम्मीसाठी मी केसाला लावायला खोबऱ्याचं तेल जे आहे ते बनवत होती, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं। त्यामध्ये जे आहे मी कढीपत्ता टाकला, त्यानंतर जास्वंदाची सुकलेली फुलं जी होते रेड कलरची त्यांना टाकलं गरम करायला, आणि त्यानंतर जे आहे मी ॲड केले त्याच्यामध्ये कांद्याची टरफल जे आहेत ते, आणि त्यांना छान उकळून घेतलं, छान त्यांना तळून घेतलं। त्यानंतर मी भात जे आहे तो फ्राय करून घेतला होता यामध्ये, आणि त्याच्यानंतर भाजीची जी प्रिपरेशन आहे ते सुरू झाली। आधी मी जे आहे ते मसाला वगैरे प्रिपेअर केला, आणि त्यानंतर भाजी जी आहे ते बनवत होती। आज जी भाजी बनवली होती मी केली होती आज मसाला वांगे जे आहेत ते, तर त्यासाठी मी छान टमाटर, पालक आणि जे शेंगदाणे आहे त्याचा एक प्युअर पेस्ट जे आहे ते बनवून घेतला, आणि त्यानंतर भाजी जी आहे ते बनवली। तुम्ही तुमच्या घरी भाजी बनवता की नाही बनवत, आणि मम्मीला मदत करता की नाही करत, कमेंट करून सांगाल। जरा नसेल करत तर करत जा, जसं मी कालही सांगितलं ते आजही सांगते। मी तर माझ्या मम्मीला करते, रोज नाही करत, पण जसं माझ्याकडनं पॉसिबल होते तशी मदत जी आहे ते मी करते। त्यानंतर रंगीबेरंगी मसाले टाकून भाजी जी आहे ते बनवून घेतली, आणि वांग्यामध्ये जे आहे ना मी मसाला भरत होती। म्हणजे माझं असं आहे की वांग्यामध्ये छान मसाला भरला की भाजी जी आहे ते टेस्टी होते। पण माझ्या पप्पाला आज माझ्या हातची भाजी नव्हती आवडली गाईज, त्यांना वाटलं की माझ्या हातातून आज मीठ जे आहे ते कमी झालं होतं। तर जेही असो ते त्यानंतर त्यांना खावंच लागलं, बिकॉज भाजी जी आहे मी बनवली होती ना, आणि मुलींना जास्त वेळ पप्पा रागवू नाही शकत, इवन मम्मी पण नाही रागवू शकत। तर सेम असंच झालं, आणि त्यानंतर सगळ्यांनी जेवण वगैरे केलं। त्यानंतर केल्या मी फास्टमध्ये पोळ्या। फास्ट हा फक्त व्हिडिओमध्ये दिसते, फास्टमध्ये नाही झाला। जसं होते जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ जे आहे तो पोळ्या करण्यामध्ये गेला होता माझा। त्यानंतर पोळ्या वगैरे केला, आणि माझ्या घरीनं पोळ्या खूप सारा करावं लागते, बिकॉज माझ्या घरच्या लोकांना भात जे आहे ना ते आवडत नाही। मलाही नाही आवडत, माझ्या पप्पालाही नाही आवडत, माझ्या मम्मीला पण नाही आवडत, आणि माझ्या भावाला पण नाही आवडत। त्याच्यामुळे माझ्या घरी भात जे आहे ना तो कमी खाते, आणि पोळ्या जे आहे ना ते जास्त खाते। त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे जास्त पोळ्या जे आहे माझ्या मम्मी आणि मला जे आहे बनवावं लागते। इवन तो माझी मम्मी ज्या वेळेला गावाला जाते ना त्यावेळेला सुद्धा माझे पप्पा पोळ्या जे आहे ना ते बनवतात, आणि मी जे पोळ्या बनवणं शिकली माझ्या पप्पाकडनं। त्यानंतर आंघोळ वगैरे केली, आणि मस्त सनस्क्रीन जे आहे ते अप्लाय केली। जसे मी हॉस्टेलला असो की घरी असो, सनस्क्रीन जे आहे ते माझ्या डेली रुटीनमध्ये झालं आहे। तुम्हीही लावत जा गाईज, मी खूपदा सांगते तुम्हाला। सगळं काही झालं, आणि 3 दिवसाच्या नंतर जे आहे ना नळ सोडले, नळवाले मनोज काका जे आहेत त्यांनी। तर मी सगळे कपडे धुतले, आणि माझ्या भावाने कपडे जे आहे ना ते वाळू टाकले। तर तो जो आहे त्याचे शर्ट जे आहे ते वाळू टाकत होता, बिकॉज मी म्हटलं होतं की मी कपडे धुवून देणार आणि तो कपडे सुकू घालणार। तर म्हणते माझा व्हिडिओ नको करू। जर तुम्हाला धोबी घाटवाला मुलगा लागत असेल तर मला कमेंट करा, मी याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाठवते। बिकॉज हा मुलगा माझं रोज डोकं खाते, रोज माझ्यासोबत लढाई झगडा जे आहे ना रोज करते। त्याच्यामुळे तुम्हाला लागत असेल तर याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये घेऊन जा, माझं डोकं तरी नाही दुखणार, तुमचं दुखेल ही गोष्ट वेगळी राहणार। पण असो जेही असो तो चांगला आहे म्हणा, त्याला काम म्हटलं तर काम करते, बिकॉज त्याला माहीत आहे बहीण ही बहीण असते। आणि त्यानंतर त्यांनी सगळे कामं जे आहे त्याचे निपटवले। पण ह्या मुलांनी 3 दिवस झाले गाईज आंघोळ नाही केली, आणि जर तू व्हिडिओ पाहत असेल ना तर तू स्वतः हसशील। असं जर कोणी करत असेल ना तर प्लीज आंघोळ करत जा, आणि हा मुलगा बिलकुल आंघोळ करत नाही 3 दिवस। त्यानंतर त्यांनी नळ जे आले होते तर तोच जे आहे बाहेरचं पाणी वगैरे त्यांनी भरलं, पिण्याचं पण पाणी त्यांनीच भरलं, आणि त्याचं ॲक्शन जे आहे ते सुरू होतं छोट्या छोट्या ग्लासांसोबत। आणि असं जे आहे माझ्या भावाची आणि माझी मजा जे आहे करणं सुरू होतं। आणि त्यानंतर दिवसभर जे आहे मी थोडं व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं ChatGPTला विचारून जे आहे ते शिकली। आणि तो जो आहे ना तो त्याचे कपडे धुणं जे आहे ते सुरूच होतं त्याचं जे आहे ते। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं हा मुलगा आंघोळ धुत नाही, याचं सत्यही आहे की आणि फक्त फेसवॉश जे आहे साध्या पाण्याने केलं, आणि त्यानंतर दिवसभर हा मुलगा गाव घुमत बसला। असं कोणाचा भाऊ करते का बरं? तुमचा भाऊ करते की नाही करत कमेंट करून सांगा, आणि जर करतही असेल ना तर थोडंफार चांगलं कमेंट करा, बिकॉज जेणेकरून याला थोडंसं मोटिवेशन मिळेल। त्यानंतर आम्ही चुन्नू जे आहे तिने अंडं दिलं होतं, तिचं अंडं जे आहे ह्या मुलांनी उचललं आणि ठेवून दिलं तांदूळाच्या डब्यामध्ये। आणि सायंकाळी जे आहे माझं डोकं दुखत होतं, त्याच्यामुळे मम्मीसोबत जे आहे ते चहा वगैरे बनवून घेतला, मम्मीने चहा बनवून आणला होता। आणि त्यानंतर मी जे आहे वरण जे आहे चुलीवर बनवत होती। तुम्हालाही चुलीवरचं वरण आवडते का कमेंट करून सांगाल, मला तर फार आवडते। तर सगळं स्वयंपाक करून जेवण आटपून जे आहे जिंदगीची स्टोरी हे न्यू चॅनल जे आहे, म्हणजे रिनोव्हेशन केलं फक्त मी त्या चॅनलला। तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते। तुमचा सपोर्ट हेच माझं मोटिवेशन आहे, त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जिंदगीची स्टोरी या चॅनलला। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून माझे नवीन आलेले ब्लॉग्स जे आहे ते मिस नाही झाले पाहिजे, त्यासाठी। तोपर्यंत बाय।